बहुप्रतीक्षित अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे। त्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरू असून राम मंदिर उभारणीच्या शेवटच्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यावर जोर दिला जातोय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। देशातील राजकारणाचा प्रदीर्घ काळ केंद्रबिंदू ठरलेल्या राम मंदिराची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। या दिमागदार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत। सध्या अयोध्येमध्ये रोज 80,000 भाविक दर्शनाकरता येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। प्राण प्रतिष्ठापनेनंतर हा आकडा 2 लाखांवर जाण्याची शक्यता आहे। 70 एकरांच्या या मंदिर परिसरात एकाच वेळी 25,000 भाविकांची व्यवस्था होईल या पद्धतीनं नियोजन करण्यात आलंय। राम मंदिराच्या तळमजल्यावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे। रामलल्लाची मूर्ती घडवण्याचं काम 3 शिल्पकारांना देण्यात आलंय। गणेश भट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे हे सध्या मूर्ती घडवत आहेत। त्यातून एका मूर्तीची निवड केली जाणार असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी न्यासाचे महासचिव संपत राय यांनी दिली आहे। खड़ी मूर्ति 3 मूर्तिकार बना रहे हैं। आगामी 1 हफ्ते में कौन सी मूर्ति सबसे अच्छी बन पाई, किस मूर्ति में डिवाइननेस और बाल सुलभ कोमलता सुकोमलता दोनों आई है, उसमें देवत्व भी होना चाहिए डिवाइननेस और उसमें 5 वर्ष के बालक का सुकोमल चेहरा भी होना चाहिए, उसका सिलेक्शन किया जाए। 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून मुख्य सोहळ्याला 16 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे, असं चंपत राय यांनी सांगितलंय। प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकरता जवळपास 8,000 जणांना निमंत्रण पाठवण्यात आलंय। यामध्ये 4,000 संत महंत असून कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील जवळपास 2,500 मान्यवरांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे। प्राण प्रतिष्ठा की पूजन विधि 16 जनवरी से प्रारंभ होगी, 22 जनवरी को पूरी होगी। अंतिम पूजन दोपहर 12:20 पर 22 जनवरी को होगा। प्रधानमंत्री जी स्वयं रहेंगे। सरसंघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन राव भागवत रहेंगे। राज्यपाल उत्तर प्रदेश आनंदीबेन रहेंगे। मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी जी रहेंगे। निमंत्रणाची व्यवस्था नेमकी कशी असेल तेही पाहूया। 22 जानेवारीला फैजाबाद आणि अयोध्येमधील हॉटेलची सर्व आरक्षणं रद्द करण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे आदेश आहेत। अतिमहत्वाच्या अतिथींकरता विशेष तंबूचा निवारा तयार आहे। एका तंबू निवाऱ्यामध्ये 2 किंवा 3 जणांना राहता येईल। सुमारे 1,000 मान्यवरांकरता कारसेवकपुरममध्ये सुसज्ज तंबू निवारे आहेत। एकाच वेळी 10 ते 15,000 जणांना राहता येईल इतके तंबू निवारे सज्ज आहेत। इतर निमंत्रितांच्या निवासाची हॉटेल तसंच संघ आणि राम मंदिर आंदोलनाशी संलग्न कुटुंबामध्ये राहण्याची व्यवस्था आहे। देशभरातून 150 डॉक्टरांना त्यांची सेवा पुरवण्याचे विशेष निमंत्रण आहे। तीर्थक्षेत्रपुरममध्ये विशेष 10 खाटांचं रुग्णालय सुद्धा स्थापन आहे। चारों ओर मंदिर के यहाँ पे वॉल की खड़ी की गई है। 14 मीटर की ऊंचाई की है, जो 8 मीटर नीचे है और 6 मीटर ऊपर है। ऐसी वॉल जो नदी का कितना भी बहाव हो उसको तोड़ नहीं पाएगी। भूकंप होने के बावजूद भी यहाँ पे मंदिर के जो खंभे हैं उसका स्टेबिलिटी एनालिसिस किया गया है और CBR ने सर्टिफिकेट दिया है कि 1000 साल के लिए वो टिकेगा। नेपाळ सरकारनं देखील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाकरता विविध दागिने, भांडी, वस्त्र आणि मिठाई यासह विशेष स्मृतिचिन्ह देण्याची योजना आखली आहे। 16 तारखेपासून सुरू होणारा हा सोहळा जवळपास आठवडाभर चालेल आणि 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठापनेचा मुख्य सोहळा सकाळी 11:30 वाजता सुरू होईल। त्यानंतर खऱ्या अर्थानं हे मंदिर नागरिकांकरता खुलं होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।